हेअर फॉल सुरू होण्याआधी आपली बॉडी 7 वॉर्निंग सायन्स देते, पण बहुतेक लोक ते नोटीस करत नाहीत किंवा इग्नोर करतात. हेअर सायन्स नुसार जेव्हा तुम्हाला थिनिंग दिसायला लागते त्यावेळेपर्यंत तुम्ही ऑलरेडी 40 to 50% तुमचे हेअर ऑलरेडी शेड झालेले असतात किंवा ते चालले गेले असतात. तर रिअल क्वेश्चन हा आहे की तुमच्या केसांमध्ये हे सायन्स ऑलरेडी दिसत आहेत का? मी डॉक्टर समीक्षा त्यागी, कॉस्मेटिक आणि हेअर एक्सपर्ट, आज याच विषयावर तुमच्याशी बोलणार आहे. हा व्हिडिओ बाल्डनेस बद्दल नाहीये, हा अर्ली रिव्हर्सिबल हेअर लॉस बद्दल आहे. कारण एकदा हेअर फॉलचं फंक्शन बंद झालं तर आपण हेअर्सना रिग्रो करू शकत नाही. मग आपण फक्त त्यांना रिप्लेस करू शकतो किंवा आपल्याकडे फक्त ट्रान्सप्लांटचाच ऑप्शन उरतो. पण जर तुम्ही हेअर लॉसला अर्ली स्टेजमध्ये पकडलं तर तुमचे नॅचरल हेअर तुम्ही वाचवू शकता, त्यांचा थिकनेस इम्प्रूव्ह करू शकता आणि हेअर लॉसचं प्रोग्रेशन थांबवू शकता. आणि हे फक्त माझं ओपिनियन नाही आहे, तर हेअर रिसर्च, मेयो क्लिनिक, हार्वर्ड हेल्थ हे सगळे सांगतात की अर्ली डायग्नोसिस हा हेअर लॉस मॅनेज करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. हेअर फॉल हा प्रॉब्लेम नाहीये, तर हेअर फॉल हे एक आपल्या बॉडीची वॉर्निंग सिस्टीम आहे. तर आता बघूया हे अर्ली सायन्स काय आहेत. त्यातलं पहिलं साइन आहे की हेअर एव्हरीवेअर. म्हणजे काय, तर तुम्हाला घरामध्ये, तुमच्या पिलोवर, तुमच्या कंगव्यामध्ये, तुमच्या शॉवरमध्ये, तुमच्या कपड्यांवर, सर्वत्र तुम्हाला खूप सगळे केस गळताना दिसत आहेत. हे अर्ली साइन असू शकतो. थोडाफार हेअर लॉस होणे नॉर्मल आहे. समजा आपण मेयोज क्लिनिक नुसार बघितलं तर डेली 50 ते 100 केस गळणं हे नॉर्मल आहे. पण जर तुम्हाला दररोज सगळीकडे हेअर दिसत असतील आणि दिवसातले बरेच वेळा तुमचा हेअर लॉस होत असेल तर याचा अर्थ तुमची हेअर सायकल कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे. याच्यामध्ये भरपूर सगळे कंडिशन असू शकतात. हा तुमचा जेनेटिक हेअर लॉसचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा स्ट्रेसमुळे किंवा आजारपणामुळे, वेट लॉसमुळे, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे तुमची जी हेअर लॉस आहे, हेअर्सची सायकल आहे ती एका रेस्टिंग फेजमध्ये चालली जाते आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी तुमचे केस अचानक खूप गळायला लागतात. आणि हे सगळं सायंटिफिकली प्रूव्हन गोष्टी आहे. म्हणजे आज जो आपल्याला हेअर लॉस दिसतोय तो काही महिन्यांपूर्वी सुरू झालाय, तो काही आजचा प्रॉब्लेम नाहीये. जे नेक्स्ट इम्पॉर्टंट अर्ली साइन आहे ते आहे तुमच्या केसांची पार्टिशन खूप जास्त प्रमाणात वाईट दिसते. याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघता तर तुम्हाला दिसते की तुमच्या केसांची जी तुमचे स्कॅल्प आहे ते जास्त दिसते, किंवा जेव्हा तुम्ही रिसेंट फोटोग्राफ्स बघता तर मधला पोर्शन खूप ब्रॉड वाटतो आहे किंवा जास्त दिसतो आहे किंवा स्किन फार विजिबल झाली आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत की तुमची हेअर डेन्सिटी कमी झाली आहे आणि जे की एक इम्पॉर्टंट साइन आहे स्पेशली लेडीजमध्ये. हेअर रिसर्च नुसार जो फिमेल पॅटर्नचा हेअर लॉस असतो तो सेंट्रल स्कॅल्प पासून सुरू होतो. म्हणून पेशंटला तो म्हणजे जेव्हा अर्ली स्टेजमध्ये लक्षात येत नाही आणि स्पेशली हा खूप सायलेंटली होतो आणि हळूहळू प्रोग्रेसिव्ह असतो. पण समजा तुम्ही त्याला योग्य वेळी नोटीस केलं आणि त्याची ट्रीटमेंट केली तर ट्रीटमेंट फार इफेक्टिव्ह असते. नेक्स्ट जे थर्ड इम्पॉर्टंट साइन आहे की तुमची जी वेणी आहे किंवा पोनीटेल आहे ती खूप छोटी झाली आहे किंवा पातळ झाली आहे. तर ही एक बहुतेक वेळा ह्या साइनला लोक फार इग्नोर करतात, पण हे एक फार इम्पॉर्टंट साइन आहे. जर तुमचे रबर बँड तुम्हाला खूप जास्त वेळा रॅप करायला लागतोय किंवा तुमची पोनीटेल किंवा वेणीची थिकनेस फार कमी झाली आहे, याचा अर्थ आहे की तुमची ओव्हरऑल केसांची थिकनेस किंवा व्हॉल्यूम कमी झालाय. यालाच आम्ही मेडिकली डिफ्यूज हेअर थिनिंग म्हणतो. आणि हे अर्ली हेअर लॉसचं एक खूप इम्पॉर्टंट साइन पण आहे. बरेचदा पेशंट येऊन आम्हाला सांगतात की हेअर लॉस जास्त नाहीये पण हे केस पातळ पातळ होत चालले आहे. हा तुमच्या बॉडीचा सिग्नल आहे की तुमची डेन्सिटी कमी होत आहे, त्याला ओळखायला शिका. नेक्स्ट इम्पॉर्टंट साइन आहे की तुमचं जे फोरहेड आहे किंवा तुमचे जे कपाळ आहे ते खूप बिगर किंवा ब्रॉड झालंय. तुम्ही 1-2 वर्ष आधीचे आणि आताचे फोटोज कम्पेअर करा. काय तुम्हाला तुमचं फोरहेड जास्त ब्रॉड वाटतंय किंवा टेम्पल्स जे आहेत ते ओपन वाटत आहेत किंवा हेअरलाईन वर जाते आहे.
हे सगळे इंडिकेट करतात की तुमची हेअरलाईनचे रिसेशन होत आहे. आता हेअर स्टडीजनुसार आपण पाहिलं तर जो हेअर लॉसचा पॅटर्न असतो तो एक टिपिकल प्रेडिक्टेबल असतो, ज्याच्यामध्ये तुमची हेअरलाईन वर जाते, टेम्पल्सची थिनिंग होते. कधी कधी लोक याला मॅच्युअर हेअरलाईन असं पण म्हणतात, पण क्लिनिकली हे मेल पॅटर्न किंवा जेनेटिक हेअर लॉसची ही सुरुवात आहे. याला ओळखायला शिका. नेक्स्ट इम्पॉर्टंट साइन आहे की केस खूप पातळ किंवा कमी वाटतात. कधी तुम्ही नोटीस केलंय का की गेल्या काही दिवसांपासून केस फार वेगळे वाटतात, त्यांचा व्हॉल्यूम कमी झालाय, त्यांचा बाउन्स कमी झालाय, ते खूप फ्लॅट झाले आहे, किंवा केसांमध्ये काही लाईफ वाटत नाही, लाईफलेस वाटत आहे. तर हे सगळे नुसतं कॉस्मेटिक चेंजेस नाही आहेत, पण याच्यामध्ये तुमच्या हेअर रूट्समध्ये काहीतरी बायोलॉजिकल चेंज झालाय. हेअर सायन्सनुसार आम्ही याला मिनिएचरायझेशन म्हणतो, की जे केसांची थिकनेस आहे ती हळूहळू कमी होत जाते. आणि ही प्रोसेस युजली खूप स्लो असल्यामुळे लोकांच्या लक्षात येत नाही, पण अर्ली स्टेजमध्ये हा ट्रीटमेंटसाठी खूपच योग्य वेळ असते. समजा यावेळी तुम्ही हेअर लॉस पिक केला तर तुमची हेअर रिग्रोथ खूप चांगली होते. नेक्स्ट इम्पॉर्टंट साइन आहे की ब्राईट लाईट मध्ये तुमचे स्कॅल्प विजिबल होणे. समजा तुम्ही सनलाईट उन्हात असाल किंवा फोटोच्या फ्लॅश मध्ये किंवा स्ट्रॉंग इनडोअर लाईट्स मध्ये तुमचे स्कॅल्प जर जास्त दिसतोय म्हणजे डेन्सिटी ऑलरेडी कमी झाली आहे. आणि हे अचानक होत नाही, हे काही महिन्यांपासून जसं आपण डिस्कस केलंय की काही महिन्यांचे इट्स अ ग्रॅज्युअल हेअर लॉस आहे आणि त्याच्यामुळे हे अचानक तुम्हाला दिसायला लागलंय. नेक्स्ट आणि 7 जी खूप इम्पॉर्टंट हेअर साइन आहे, हेअर लॉस साइन आहे, ते आहे की तुमची केसांची ग्रोथ कमी झाली आहे किंवा फर्दर ग्रोथ होत नाहीये. तुम्ही नोटीस केलंय का की तुमच्या केसांची जी लेंथ आहे ती आता वाढत नाही आहे, एका पॉइंट नंतर तुमचे हेअर ग्रो करत नाही आहे, तुमचे जे केसांचे एंड्स आहेत ते फार पातळ आणि लाईफलेस वाटत आहेत. याचा अर्थ काय आहे की केसांची जी ग्रोथ फेज, मेडिकली ज्याला ॲनाजेन फेज म्हणतात, ती खूप शॉर्ट झाली आहे. आपण क्लिनिकल रिसर्च बघितलं तर त्यानुसार तुमचे केस काही वर्षांपर्यंत 2, 3, 4 वर्षांपर्यंत युजली ग्रो होतात, पण हेअर लॉसच्या स्टेजमध्ये ही फेज, ग्रोथची फेज कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही नोटीस करता की तुमचे हेअर्स पुढे वाढत नाहीये. तर हे पण एक खूप इम्पॉर्टंट अर्ली साइन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की हेअर लॉस हा अचानक होत नाही. हेअर लॉस जो आहे तो बरेच महिन्यांआधी किंवा कुठल्या तरी डिस्टर्बन्समुळे सुरू झालेला आहे. तर तुम्ही जर त्याला अर्ली स्टेजमध्ये ओळखलं तर तुम्ही त्याची इफेक्टिव्ह ट्रीटमेंट करू शकता आणि तुमचा जो हेअर फॉल पुढे होणार आहे किंवा जो प्रोग्रेसिव्ह हेअर फॉल आहे त्याला इफेक्टिव्हली कंट्रोल करू शकता. म्हणूनच अर्ली साइन हे जास्त इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली टक्कल पडल्यावर केसांची ट्रीटमेंट करण्यापेक्षा. जर तुम्ही अर्ली ऍक्शन घेतलीत तर तुमचे फॉलिकल तोपर्यंत जिवंत असतील, तुमचे केस पुन्हा थिक होऊ शकतात, तुमची हेअर डेन्सिटी पुन्हा परत येऊ शकते आणि तुमचा केसांचा व्हॉल्यूम पण पुन्हा पहिल्यासारखा होऊ शकतो. जे मिनॉक्सिडिल सारखे इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आणि बाकी पण बऱ्याचशा हेअर ट्रीटमेंट तुमच्या केसांची हेअर ग्रोथ पण वाढवतात आणि त्यांची डेन्सिटी पण इम्प्रूव्ह करतात. पण याच्यामध्ये एकच लिमिटेशन आहे, जर तुमचे हेअर फॉलिकल जिवंत असतील तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट काम करणार. जर हेअर फॉलिकल ऑलरेडी डेड झाले आहे तर ह्या ट्रीटमेंट कुठल्याही काम करणार नाही. मग तुमच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट किंवा हेअर पॅच, विग याच्याशिवाय दुसरं ऑप्शन उरणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, अर्ली ऍक्शन तुमचे केस वाचवू शकतात, पण तुम्ही त्याला लेट नोटीस केलं तर मग तुम्हाला फक्त हेअर रिप्लेसेस करायला लागतील. जर तुम्हाला यापैकी कुठलेही 2-3 सायन्स दिसत असतील तर पॅनिक करू नका, इग्नोर बिलकुल करू नका. रॅन्डम तेल, DIY रेमेडीज, इंटरनेट हॅक हे ट्राय करण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट केलं, प्रॉपर डायग्नोसिस केलं आणि ट्रीटमेंट केली तर तुम्ही तुमच्या केसांना खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा रिस्टोर करू शकता. थँक्यू.